नमस्कार, मी स्नेहा आघरकर बातमीपत्रात आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। आजचा वैज्ञानिक येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात एक शाश्वत बदलाचं कारण ठरू शकतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। भारतातही मुलींबाबत कुटुंबात आणि समाजात जागरूकतेसोबतच संवेदनशीलता वाढायला हवी, पंतप्रधानांचं आवाहन। भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आवश्यक, हे तंत्रज्ञान सामाजिक चळवळ बनावी, पंतप्रधानांची अपेक्षा। यापुढे भारतात कोणत्याही कर बुडव्यांची कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, वित्तमंत्री अरुण जेटली। उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या 5व्या टप्प्यात उद्या मतदान। धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्य न करण्याची निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांना समज। निकाल लागून 3 दिवस उलटले तरी मुंबईत महापालिकेत सत्ता स्थापनेची कूर्मगती। आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज पुण्यतिथीनिमित्त देशभर आदरांजली। स्वातंत्र्यवीर खरे देशभक्त, पंतप्रधानांची श्रद्धांजली। नमस्कार, बातम्या विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या 29व्या आवृत्तीद्वारे भारतीयांशी संवाद साधला। आकाशवाणीद्वारे थेट प्रसारित या कार्यक्रमाद्वारे त्यांनी विज्ञान, शेती, क्रीडा, शासकीय योजना अशा विविध विषयांना स्पर्श केला। 15 फेब्रुवारीला भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला। त्याचा दाखला देत देशाला अनेक वैज्ञानिकांची आवश्यकता असून आजचा वैज्ञानिक आगामी काळातल्या येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात एक शाश्वत बदलाचं कारण ठरू शकतो, असं सांगत त्यांनी आपल्या तरुण पिढीला विज्ञानाबद्दलचं आकर्षण वाढायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली। दुनिया का पहला देश बन गया और ये भी खुशी की बात है कि हर लगातार 38वां PSLV का सफल लॉन्च है। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनामुळे त्याच्या वापरात आलेल्या वाढीचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला। डिजिधन व्यापारी योजना, भाग्यवान ग्राहक योजनांमुळे व्यवहार सहज सोपे झाल्याचं ते म्हणाले। तंत्रज्ञानामुळे तयार झालेले विविध ॲप्स हे मच्छीमार गरिबांना कसे उपयुक्त ठरत आहेत याचे दाखलेही त्यांनी यावेळी दिले। 8 मार्चला जागतिक महिला दिन असून त्यांनी अवकाश, क्रीडा यासह विविध क्षेत्रामध्ये राबवलेल्या कामगिरीचा अभिमान आहे, असं ते म्हणाले। भारतातही मुलींबाबत कुटुंबात आणि समाजात जागरूकता वाढायला हवी, संवेदनशीलता वाढायला हवी असं सांगताना त्यांनी केंद्र तसंच विविध राज्यांतर्फे चालवल्या जाणाऱ्या योजनांचा उल्लेख केला। तामिळनाडू राज्यात विशेष अभियानाद्वारे बालविवाह प्रथांवर आणलेली बंदी, सुकन्या समृद्धी योजनेद्वारे उघडण्यात आलेली 60,000 बँक खाती, जम्मू काश्मीरमधील मुलगी वाचवा मुलगी शिकवा ही मोहीम, तसंच मध्य प्रदेशात राबवण्यात आलेलं हर घर दस्तक आणि राजस्थानात अपना विद्यालय हे अभियान केवळ सरकारी योजना न राहता सामाजिक चळवळी झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं। रिओ पॅरा ऑलिम्पिक दृष्टिहीन T20 क्रिकेट विश्वचषकातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची प्रशंसा करत पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदनही केलं। यापुढे भारत कोणत्याही कर बुडव्याची कायद्याच्या कचाट्यातून सुटका होऊ देणार नाही, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे। लंडन इथे आयोजित बदलता भारत आगामी दशकातील दृष्टिकोन या विषयावरील व्याख्यानात ते काल बोलत होते। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या आशिया विभागातर्फे हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। कर चुकवेगिरी आणि इतर अनेक प्रकरणी भारताला हव्या असलेल्या आणि सध्या लंडन इथे वास्तव्याला असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं। मल्ल्या यांचं भारताकडे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू असून प्रथमच अशी कठोर कारवाई करण्यात आली असल्याचं जेटली म्हणाले। अनेकांना असं वाटायचं की बँकांकडून कर्ज घेतलं तर त्याची परतफेड करण्याची गरज नाही आणि तुम्ही लंडनमध्ये आरामात राहू शकता, मात्र यावर आघात करण्याची गरज आहे।
ब्रिटनने प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करून चांगला संदेश दिला आहे, नाहीतर आपण अशा परिस्थितीत जगायला शिकलो आहोत, असं अरुण जेटली म्हणाले. विमुद्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून ती अतिशय सुलभतेने पार पडली आहे. जगात अशी प्रक्रिया कुठेच पार पडली नाही, असंही जेटली म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या 5व्या टप्प्याचा प्रचार काल संपला असून उद्या 51 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात अमेठी, आंबेडकरनगर, फैजाबादसह 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. या टप्प्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंग, स्मृती इराणी आणि उमा भारती यांच्यासह काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांच्या प्रचार सभा झाल्या. निवडणूक प्रचारादरम्यान काही नेत्यांनी धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना पत्र पाठवून खडसावलं आहे. हा प्रकार अयोग्य असून राजकीय नेत्यांनी अशी वक्तव्य करणं टाळावं, असंही या पत्रात म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना पाठवलेल्या या पत्रात आत्मनियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं आहे. यातील काही वादग्रस्त वक्तव्य निवडणूक आचारसंहिता अंमलात नसलेल्या ठिकाणी करण्यात आली असली तरी आजच्या इलेक्ट्रॉनिकच्या युगात अशी वक्तव्य सर्वत्र पसरतात, असंही आयोगाने म्हटलं आहे. दरम्यान उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि त्या आदल्या दिवशी राजकीय पक्षांना वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यावर प्रतिबंध घातला आहे. राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठीच काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य करत आहेत. शिवसेनेने काँग्रेसच्या या षडयंत्राला बळी पडू नये, असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. शिवसेना भाजपने एकत्र यावं, मात्र निर्णय दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा असेल, असं त्यांनी काल सांगितलं. ते नागपुरात वृत्तसंस्थेशी बोलत होते. मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीत मुंबईकरांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट कौल दिला नसल्याने सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर पदासाठी शिवसेनेने मदत मागितली होती, मात्र काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही, असं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल अशा चर्चेला उधाण आल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत बोलत होते. छोट्या पक्षांना घेऊन काँग्रेस उमेदवार उभा करेल, असं निरुपम यांनी सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शिवसेनेला पाठिंबा द्यायला विरोध दर्शवला आहे. भाजप आणि शिवसेना समाजात फूट पाडत असल्याचा आरोप करून आपण सगळ्या निवडणुका लढवल्या आहेत, तेव्हा आता त्यांना पाठिंबा देणं योग्य ठरणार नाही, असं मत या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. याबाबत कनिष्ठ पातळीवर चर्चा करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींवर हा निर्णय सोपवणं योग्य ठरेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी युतीसंदर्भात बोलणं टाळलं. एवढी घाई कशाला, योग्य वेळेला निर्णय सांगितला जाईल, असं ते यावेळी म्हणाले. मुंबईत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र यावं, असं आवाहन रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. आठवले यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. शिवसेनेकडून अद्याप युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आठवले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचीही याबाबत लवकरच भेट घेणार असल्याचं ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी यापुढे भाजपसोबत युती करणार नाही, असं जाहीर केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. मुंबई महापौर पदासाठीची निवडणूक 9 मार्चला आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे अपक्ष उमेदवार गळाला लावूनही दोन्ही पक्षांना युतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. राज्यातील संकटांना सामोरं जाण्याची शक्ती द्या, अशी प्रार्थना शिवाजी महाराजांपुढे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपतींपासून प्रेरणा मिळत असल्याने रायगडावर आल्याचंही ते म्हणाले. पारदर्शकता आणि सुप्रशासन
हा शिवाजी महाराजांनी दिलेला मंत्र असून या मंत्राचा पाठपुरावा करत भाजपा मार्गक्रमण करत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शिवरायाच्या प्रेरणेतून प्रश्न सोडवत राज्याचा विकास करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। यावेळी कोणतंही राजकीय भाष्य करणार नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत मौन पाळलं। भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते। काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष असून काहीही झालं तरी काँग्रेस सोबत जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। राज्यातल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर काल मुंबईत जल्लोष मेळावा झाला, त्यात मुख्यमंत्री बोलत होते। आमचा मार्ग पारदर्शकतेचा असून हाच महत्त्वाचा मुद्दा घेऊन वाटचाल करणार असल्याचं ते म्हणाले। येतील त्यांना सोबत, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जायचं आहे असं त्यांनी सांगितलं। काँग्रेस सोबत ज्यांना जायचंय त्यांनी जावं असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मारला। आम्हाला सत्ता मिळो का न मिळो, काँग्रेस सारख्या पक्षासोबत काय वाटेल ते झालं तरी भारतीय जनता पार्टी जाणार नाही नाही नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणाला जायचं असेल तर आम्ही त्यांना रोखणारही नाही, आमच्याकडनं कुठली ना नाही। पण भारतीय जनता पक्षाने लढाई विचाराची केली आहे आणि विचाराच्या लढाईमध्ये या ठिकाणी पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाला जर कोणी निवडून दिलं असेल तर ते याकरता दिलं की काँग्रेस सारखा अतिशय भ्रष्ट पक्ष या देशामध्ये लोकांना नको होता आणि म्हणून काँग्रेसी विचारांच्या पक्षाला, काँग्रेसला या ठिकाणी पराजित करण्याचं काम हे जनतेनं केलं आहे। आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील भारतीय जनता पक्ष अशाच प्रकारे विचारांची लढाई ही सातत्याने लढत राहील आणि जनतेकरता, जनतेच्या भल्याकरता, जनतेला या ठिकाणी दिलासा मिळावा याकरता आपण निश्चितपणे यापुढे देखील कारवाई करत राहू। पंतप्रधान मोदींनी निर्माण केलेल्या विश्वासाच्या लाटेवर भाजपचा विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईतल्या प्रत्येक समाजाने भाजपवर विश्वास दाखवला आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। भाजपचे कार्यकर्ते मावळ्यांप्रमाणे झुंजले असं सांगून आता ही लढाई सोडायची नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले। या जल्लोष मेळाव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार तसंच विनोद तावडेंसह भाजपचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते। गुजरातमधल्या राजकोट इथून पोलिसांनी 4 शार्प शूटर्सना अटक केली आहे। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ अनीस इब्राहिम यांच्याशी त्यांचा संबंध असल्याचं बोललं जात आहे। जामनगरमधील एका व्यावसायिकाच्या हत्येच्या हेतूने ते सर्व राजकोट इथे आले होते। रामदास राणे, विनीत कुंडली, संदीप दयानंद, आनंद घिनोड अशी या शार्प शूटर्सची नावं असून ते सर्व महाराष्ट्रातील रहिवासी आहेत। त्यांच्याकडून 1 बंदूक, 6 काडतुसं, 2 चाकू आणि मोबाईल फोन हस्तगत केले आहेत अशी माहिती राजकोटचे पोलीस उपायुक्त SR ओदोदारा यांनी दिली। शूटर पकड़े गए जो उनका कनेक्शन अभी प्राथमिक तपास में खुला है कि दाऊद में रह रहे अनीस इब्राहिम के साथ इनका कनेक्शन खुला हुआ है। खास करके उसमें जो रामदास परशुराम है वो अनीस इब्राहिम के साथ काफी लंबे समय से जुड़ा हुआ था। इस तरह की कुछ प्राथमिक हमको इन्फॉर्मेशन अभी मिली है उसकी पूछताछ के दौरान। और ये अनीस के कहने पर अगाऊ भी कुछ इस तरह के काम कर चुका है, पैसा लेके किसी को मारने का। राज्यात यावर्षी तूर पिकाचं क्षेत्र वाढलं, उत्पादनही एकरी 3 ते 4 क्विंटल पर्यंत गेलं। मात्र अनेक ठिकाणी सरकारी खरेदी केंद्रांची मर्यादा संपल्याने तूर उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। तूर डाळ हे महत्त्वाचं नगदी पीक। गेल्या वर्षी उत्पादन कमी झाल्यानं तूर डाळीचे भाव गगनाला भिडले। मात्र यंदा चांगला पाऊस झाल्यानं तुरीचं उत्पादन वाढलं। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तर तुरीचं विक्रमी उत्पादन घेतलं। तूर बाजारात आल्यावर भाव घसरू लागले। शेतकऱ्यांनी सरकारच्या तूर खरेदी केंद्राकडे तूर विकली, त्यांना भावही चांगला मिळाला। मात्र तुरीचं उत्पादन जास्त असल्यानं खरेदी केंद्राची मर्यादाच संपली आणि वखार महामंडळाच्या गोदामात तूर साठवायला जागाच नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला।
पण आता जागेची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. आपण आता उस्मानात खरेदी केंद्रावर जो खरेदी केलेला माल होता, आज रोजीपर्यंत आपण उस्मानात वखार महामंडळात ठेवलेला आहे. परंतु वखार महामंडळातील जागा संपल्यामुळे सदरचा माल आपण कुर्डवाडी, सोलापूर जिथे जागा उपलब्ध आहे अशा वेअरहाऊसला आपण पाठवत आहोत. आता वेअरहाऊस नसतील तर परत आणखी तो प्रॉब्लेम येईल आणि तिथं शासनानं लवकरात लवकर म्हणजे हे वेअरहाऊसेस उपलब्ध करून घेऊन हे शासन हमी भावानंच खरेदी चालू ठेवावी अशी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत 52,84,00,00,000 रुपयांची तूर विक्री केली. यापैकी सुमारे अर्धी रक्कम शासनाकडे थकीत आहे. आज तूर घालून किती दिवस झाले तरी अजून आमचं पेमेंट नाही. पण पैसे नसल्यामुळे किती अनंत अडचणी आहेत. एक तर इथं माल घालायचा, इथं आणून माल टाकायचा, माल आणलेल्याचा माप लवकर नाही, का तर बारदाना नाही. बारदाना आला, माप झालं, पुन्हा पैसे नाही. शेतकऱ्यानं करायचं काय? अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेत खासगी व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूकही करतायत. त्यामुळे उत्पादन जास्त होऊनही तूर उत्पादकांच्या समस्या अद्याप कायम आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विकासाची उत्तम समज होती. अक्षय ऊर्जा, ऊर्जा साक्षरता, दुष्काळ निवारण, नद्याजोड प्रकल्प अशा अनेक गोष्टींवर आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या विचारांकडे आपण दुर्लक्ष केल्याने आज आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, असं मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत टाटा सामाजिक विज्ञान या संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या 8व्या आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. अजूनही आपल्याला जर शाश्वत विकास हवा असेल तर आंबेडकरांच्या विचारांचा आदर करून ते अंमलात आणणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काश्मीरमध्ये पर्यटन वाढवण्याकरता जम्मू काश्मीर सरकारच्या वतीने सध्या पुण्यामध्ये अनेक रोड शोज आणि महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे लोक निर्भयपणे काश्मीरला जायला तयार होतील, असं मत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. सरहद ही संस्था जम्मू काश्मीर सरकार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काश्मीर महोत्सवात ते बोलत होते. जयराम रमेश यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संजय नहार, शैलेश वाडेकर, पर्यटन विभागाचे सचिव महम्मद मीर आदी मान्यवर उपस्थित होते. काश्मीरमध्ये सामाजिक काम करणाऱ्यांचा आणि तिथल्या कलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सैफी सोफारी, शमीमा अख्तर यांच्या गाण्यांनी या महोत्सवाची सांगता झाली. निसर्गाचं वरदान लाभलेलं विदर्भातील एकमेव थंड हवेचं ठिकाण म्हणून परिचित असलेल्या चिखलदरा पर्यटनाच्या बाबतीत मागे पडला आहे. थंड हवेच्या या ठिकाणाची देशभर उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी चिखलदरा पर्यटन महोत्सवासोबतच इथे चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देऊ असं आश्वासन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केलं. चिखलदरा पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन काल चिखलदरा इथे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते झालं. यावेळी अध्यक्षपदावरून पोटे बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार प्रभुदास भिलावेकर उपस्थित होते. चिखलदऱ्यामध्ये रस्ते, पाणी, वीज आणि राहण्याची उत्तम व्यवस्था निर्माण झाली तर पर्यटकांची संख्या वाढून इथल्या युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं मत खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं. पेपरफुटीमुळे आज सकाळी होणाऱ्या लष्कर भरतीच्या परीक्षेबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांना सापडलेला पेपर आणि परीक्षेचा पेपर एकच निघाल्यास परीक्षा रद्द करण्याबाबत लष्कर भरती बोर्डाचे महासंचालकच अंतिम निर्णय घेतील, असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. लष्कर भरतीचा पेपर रात्री फुटल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी नागपूर, पुणे आणि गोवा पोलिसांच्या मदतीने छापे टाकून 18 आरोपी आणि 350 उमेदवारांना ताब्यात घेतलं. सैन्याच्या गुप्तहेर विभागाचे अधिकारी तपासासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. स्वातंत्र्य सेनानी, लेखक, कवी, क्रांतीवीर विनायक दामोदर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी. प्रखर राजकीय विचारांच्या सावरकरांवर इतिहासाचा पगडा होता. त्यातूनच त्यांनी 1857च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर प्रदीर्घ पुस्तक लिहिलं. त्यांच्या या सिद्धहस्त लेखणीतूनच नाटकं आणि काव्यांची निर्मिती झाली. मर्सायलस इथे त्यांनी समुद्रात घेतलेली उडी आजही प्रेरणा देते. त्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या काव्यातील शब्द ऐकताच अजूनही आपल्याला गलबलून येतं.
अंदमान आणि निकोबार इथल्या सेल्युलर तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान प्रत्येक देशवासियाला प्रेरणादायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सावरकर हे खरे देशभक्त असून त्यांनी सशक्त आणि विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या गावातल्या स्वातंत्र्यवीरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिरात आज अभिनव भारतचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी स्वातंत्र्यवीरांना पुष्पांजली वाहिली. या मंदिरानेही आता 100 पार केली असून या ठिकाणच्या सभागृहात इंग्रजांविरुद्धचे अनेक डावपेच शिजले होते. स्वातंत्र्य देवीचं हे जाज्वल्य स्थान शेकडोंना देशासाठी आत्मसमर्पण करण्याची ताकद देऊन गेलं. आजही अनेक तरुण देशाभिमानी या वास्तूचं दर्शन घेण्यासाठी येतात. इथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती कायम जतन करण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिदिनानिमित्त नागपुरातही शंकरनगर चौकातल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर महानगरपालिका, हिंदू महासभा, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. हवामान. येत्या 24 तासात मुंबईसह राज्यभरात आणि गोव्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाल्याचं वेधशाळेने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आजचा वैज्ञानिक येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात एक शाश्वत बदलाचं कारण ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. भारतातही मुलींबाबत कुटुंबात आणि समाजात जागरूकतेसोबतच संवेदनशीलता वाढायला हवी, पंतप्रधानांचं आवाहन. भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आवश्यक, हे तंत्रज्ञान सामाजिक चळवळ बनावी, पंतप्रधानांची अपेक्षा. यापुढे भारतात कोणत्याही कर बुडव्याची कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही, वित्तमंत्री अरुण जेटली. उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या 5व्या टप्प्यात उद्या मतदान. धार्मिक भावना भडकवणारी वक्तव्य न करण्याची निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांना समज. निकाल लागून 3 दिवस उलटले तरी मुंबईत महापालिकेत सत्ता स्थापनेची कूर्मगती. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज पुण्यतिथीनिमित्त देशभर आदरांजली. स्वातंत्र्यवीर खरे देशभक्त, पंतप्रधानांची श्रद्धांजली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.